आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं. हॅलो, चला प्रथमेश धामोते संघ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला आणि व्ही आर शेलू हा संघ माफ करा टॉस जिंकलेला आणि त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे. आमंत्रित केलेले फिल्डिंग करण्यासाठी या प्रथमेश धामोते संघाला. का मॅच मागची आपण पाहिली 38 धावांचं टार्गेट होतं, परंतु असं वाटलं नाही की हा सामना अगदी लो स्कोरिंग आहे, परंतु त्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली धामोते संघाची. सुरुवातीला बीड संघाने चांगली गोलंदाजी केली आहे आणि प्रत्येक गाडीकडे आपण पाहतो गोलंदाजाचं कौतुक विशेष केलं पाहिजे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा जमवण्यात आल्या आणि तिथे एक मोठा विजय प्रस्थापित केला तो प्रथमेश धामोते संघाने. आणि आता नेक्स्ट मॅच मध्ये या नागेश आपलं स्वागत आहे. शहराला बिलॉंग करणारा हा संघ सध्या धामोते, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शेलू, या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयूर राणे यांनी नुकताच अनाउन्समेंट करायला सांगितले की प्रत्येक गोलंदाजाने धामोते संघाच्या जर विकेट अटॅक संपादित केली ना तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि जीवन चिंचोळे यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. मॅच ऑन. गोलंदाज नितीन विर्ले, पहिला सभा अलकाबाच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आपण पाहतो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे आणि आता बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. रन्स मिळतात 4. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टर कोलारे संघाने पहिला सामना जिंकलेला आहे. तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झालेला आहे. यानंतर शेवटचा सामना होणार आहे. नितीन पुन्हा एकदा समोर खेळलेत. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतोय एक धाव चिक्की सिंगल करण्यात आली आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. साई मसने यांना तुम्ही पाहतायत. खरं तर भरपूर वेळा त्यांना आपण व्यावसायिक संघातून देखील पाहिलेलं आहे. ग्रामीण गटातून खेळत असताना जय कोलंबो माता शेलू संघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि काल अबिर्श इलेक्ट्रिकल्स 10.11 या संघामध्ये त्यांनी बाजी मारलेली आहे. SPL शेलू प्रीमियर लीग ही स्पर्धा काल संपन्न झाली याच क्रीडानगरीमध्ये. सन्माननीय शिवाजी शेठ खारीक क्रीडांगण हे तुम्ही पाहतात. ऐतिहासिक क्रीडानगरी आहे आणि या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये हा अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा आता आपल्याला 4 दिवस रंगताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज नितीन विर्ले. ओ मिस्टामिंग स्वतः गोलंदाज कल्पेश. नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. वड कॅच. पहिला धक्का लागेल टीम व्ही आर शेलू संघाला. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. खरं तर आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण अगदी हे गाणं ऐकल्यानंतर आता वाहिन्यांमध्ये सुद्धा संदीप गायकवाड खूप आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. पहिलं पॉवर प्ले अर्थात 4 षटकांची मॅच असल्या कारणास्तव
एक पॉवर प्ले तुम्हाला मिळेल तो मात्र नितीन विर्लेचा. हो कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक होता परंतु पॉज केलाय, चेंडूला थांबवलंय. एक धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. चांगलं क्रिकेट सध्या दोन्ही संघाने खेळलेलं आहे कारण एक एक संघाला परास्त करून हे दोन संघ पुढे सरकलेत. एका बाजूला जय हनुमान वारे संघाला शेलू संघाने बीट केलं आणि बीड संघाला धामोदे संघाने बीट केलेलं आहे आणि हे दोन संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 2 विकेट जरी प्रस्थापित केला तरी सुद्धा मयूर राणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि आमचे जीवन चिंचोळे कुठे गेले आहेत का, त्यांच्या वतीनं सुद्धा पारितोषिक आहे. ओ बॅटची आतली कडा, मागे चालला बॉल, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत नितीन विर्ले. याच खेळाडूच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो कित्येक सामने आपल्या संघाला या खेळाडूने विजय मिळवून दिलेले आहेत. तोच गोलंदाज आपण पाहतोय, भरवशाचा गोलंदाज आहे आणि पहिले षटक आणि या पहिल्या षटकाची जबाबदारी ही नेहमी त्याच्या खांद्यावरती राहिलेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय पंचाच्या डावीकडून ओव्हर द विकेटने. हो खोलवर टप्प्याचा बॉल, क्लीन बोल्ड, यष्ट दाखवल्यात, उद्ध्वस्त केल्यात अक्षरशः. फलंदाज होईल बाद. काय जबरदस्त चेंडू टाकण्यात आलेला आहे. यॉर्क लाईनचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, अक्षरशः मी तर म्हणेन आगीचा गोळा फेकला तो नितीन विर्लेने आणि फलंदाजा ठिकाणी बाद झालाय. 1 मोर विकेट डाऊन. टीम VR शेलू सगळ्याला लागणारा दुसरा धक्का. थँक्यू. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विभागामध्ये आपण गेलो तर प्रत्येक वाहिनी हे मात्र आपल्याला सातत्याने ऐकायला मिळत असतो. त्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण असतो. प्रत्येक जण हेच आम्हाला सांगतात की आमची क्वालिटी, आमची क्लिअरिटी इतकी बेस्ट आहे की आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही वांगणी बदलापूरमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, टेनक्रिक लाईव्ह असेल, मलंगड विभागामध्ये गेलं तर तुम्हाला ओमसा MTC लाईव्ह ही स्पर्धा अगदी आपण पाहतो सातत्याने ते कव्हर करत असतात, ती वाहिनी कव्हर करत असते. या विभागात शेलूच्या नगरीपासून आपण पुढे गेलो तर तुम्हाला रायगड, कर्जत या विभागामध्ये KTC याच वाहिनीची चर्चा या विभागामध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर त्यांचं गुणगान गाणारे कौतुकास्पद हे गाणं आपण ऐकतोय. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. नितीन विर्ले या खेळाडूबद्दल चर्चा करायची झाली तर अगदी शांत खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याचा नेहमी आम्ही पाहिलेला आहे. म्हटलं जातं ना, एका बाजूला हिरा ठेवा आणि दुसऱ्या बाजूला काचेचा तुकडा ठेवा. शांत राहतो तो हिरा असतो, थंड राहतो तो, आणि तापते ती काच असते. परंतु शांत राहून अगदी आपण पाहतो दहशत निर्माण करणारा खेळाडू म्हणजे नितीन विर्ले. हो बॅटची लिडिंग एज, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन. VR शेलू संघाची ही पडझड पाहायला मिळते आणि हा तिसरा धक्का, फलंदाज बाद. थँक्यू. क्या बात आहे. अजिंक्य पवार जे फाउंडर आहेत KTCचे. ओ लाईन चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की चेंडू थोडंसं खाली राहील, परंतु थोडासा टेक ऑफ झाला. अतिरिक्त उसळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बाउन्स मिळाला आणि खरं तर ST रक्षकाने चेंडूला या ठिकाणी गॅदर केला. नितीन होते, चांगलं कमबॅक. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती परेश चांगली गोलंदाजी करतात. ते सुद्धा नितीनच्या पावलावरती पाऊल ठेवून हे षटक हाताळलं जात आहे समोरच्या एंडकडून. उल्हास नदीच्या तीरावरती वसलेलं हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. जेव्हा हे क्रीडांगण निर्माण झालं असं वाटलं नव्हतं की या जागेमध्ये इतकं भव्य आणि दिव्य स्टेडियम अर्थात हे क्रीडांगण उभं राहील. परंतु अफाट मेहनत आहे. सर्व ग्रामस्थ मंडळ शेलू असेल, ओमसाई मित्रमंडळ शेलू यांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरलेला आता एक क्रीडांगण पाहायला मिळणार आहे. शिवाजी शेठ खारीक. हो या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड. पॉइंटला मात्र जागा बनवली आहे. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. आलेला भगवा चौका.
थँक्यू डिसे आणि धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला 4 ने पुढे जाईल. 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ अद्याप या संपन्न झालेला आहे. स्टील 2 टू गो. राऊंड विकेट, पिकअप स्ट्रोक. जसा मैदानावरती आपण पाहतोय बॅट मधून टक असा स्वीट साऊंड कानावरती आला, तसा बॉलने गाठली सीमारेषा. वाडी लॉंग गॉनला खडखडीत स्ट्रोक आपण पाहतोय. खणखणीत षटकार. थँक्यू. आवाज येईल जर प्रेक्षकांनी टिपला असेल. खेळाडू वगळता लक्षात असू द्या. कोणी खेळाडूने टिपलेली असेल तर तिथे पारितोषिक मिळणार नाहीये. फक्त आवाज येईल हा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आहे. हा खेळाडूला नाहीये. टीम प्लेयर कोणीही चालणार नाहीये. ओ ज्या ठिकाणी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं पुन्हा एकदा गुड लेंथ वरून थोडासा टेक ऑफ झालाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. धावा संख्या धावफलकामध्ये 17. थँक्यू. नक्कीच आपण पाहतो निशांत बागडे या नावाची चर्चा आपण काल केली, कारण तो बड्डे बॉय होता. परंतु आज आम्हाला असं वाटलं की सलग 4थ्या दिवसामध्ये निशांत इकडे आहे की आम्हाला शेलूकरांना तुझ्या बड्डेची वाढदिवसाची पार्टी आम्हाला हवी आहे. हे मात्र नक्की. षटक क्रमांक या ठिकाणी 3चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आमच्या VIP कक्षाच्या एंड कडून षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 8.50च्या गतीनं ही धावसंख्या आपण पाहतोय. आज मुख्य पंचांच्या भूमिकेत जय पवार सर, स्वतः फाउंडर आहेत JP पॅनलचे. सध्या याही पॅनलची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर देखील जय पवार सरांचं नाव हे सातत्याने ऐकलं जात आहे. हो या ठिकाणी बॉल सीमा पार. वर स्ट्रोक खेचून मारलाय स्ट्रोक. अगदी आपण पाहतो शॉट ऑफ गुड लेंथ आणि त्याच्यावरती आपण पाहिलो या ठिकाणी पाहत आलेलो कडवा प्रहार करत असताना बॅटर भरत शेट्टी याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. जीवन चिंचोळे हे मात्र आम्हाला नेहमीच थोडेसे फायर पाहायला मिळतात. जबरदस्त फ्लॉवर समजा क्या असं म्हणत असतात, कारण आम्ही जेव्हा नेरळ या बेल्टमध्ये कोलारे मध्ये देखील एक स्पर्धा कव्हर केली, त्या ठिकाणी जीवन चिंचोळे हे नाव आवर्जून त्या ठिकाणी देखील सातत्याने बक्षिसांची खैरात करत असतात. आणि आज ते या ठिकाणी धामोते संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. आम्ही धामोते संघाच्या पाठीशी आहोत हेच ते सांगतायत आणि आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. षटक क्रमांक आपण पाहिलं 3रं चालू आहे. धावा येत आहेत. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागणार आहे VR शेलू संघाला. रजत मसने बाद झाला पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर असं वाटलं होतं की या धावा आता रोखल्या जातील, परंतु संघाचा डाव सावरताना फलंदाज आपण पाहतोय भरत शेट्टी आणि प्रभास शेलार चांगले बॅटिंग करतायत. 24. हो क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. जीवन चिंचोळे या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या वतीनं पारितोषिक गोलंदाजाला, कारण त्यांनी आता क्लीन बोल्ड घेतलेला आहे. फलंदाज बाद. प्रभास शेलार बॅक टू द पॅव्हिलियन.
सचिन सिंग मैदानामध्ये आलेले आहेत. प्रभास शेलार जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता आणि आता अगदी आपण पाहतो स्वस्तामध्ये तो माघारी परतलेला. 10 कदम एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. संघाची धावसंख्या 24-24. षटक क्रमांक 3 चालू आहे. 3ऱ्या षटकातील अद्याप 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 3ऱ्या षटकातील गोलंदाज जयवंत ओर द विकेटने. फुल टॉस बॉल संपर्क व्यवस्थित नाहीये. ऑन साइडला बॉल डीप मध्ये चालला. एक सिंगल कंप्लीट. लगेचच क्विक थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत एक सिंगल. चांगली क्रिकेट स्पर्धा. खरं तर अगदी आपण पाहतोय स्पर्धा जशी जशी पुढे जाईल प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून काही ना काही मेजवानी पाहायला मिळेल. उद्या दशरथ पाटील यांचा आवाज तुम्हाला या नगरीमध्ये घुमताना पाहायला मिळणार आहे. खरं तर षटक क्रमांक 3चा खेळ आणि त्यामधील हा पुढचा बॉल जयवंतचा. नक्कीच आपण पाहिलं तर केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे स्पर्धक खरं तर आपण पाहतोय आणि जे काही प्रेक्षक आहेत ते ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. राजू मोरगे यांची कमेंट्स आम्हाला या ठिकाणी आलेली आहे केटीसीच्या माध्यमातून की जबरदस्त आयोजन आहे. प्रत्येक वर्षी हिंदू हृदय सम्राट शेलू अविनाश तरे आणि त्यांच्या ऑल टीमची ही मेहनत असते आणि एक दर्जेदार आयोजन म्हणून याचं एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचं. हिंदू हृदय सम्राट चषक 2025. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागेल. VR शेलू धावा बनवायचे परंतु अक्षरशः मी तर म्हणेन ही विकेटची पडझड पाहायला मिळते. एका पाठोपाठ तू चल मैं आया असं सगळीकडे या मॅचमध्ये. आणि आता फलंदाज आणखीन एक बाद होईल तो म्हणजे भरत शेट्टी. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज जयवंत आणि आता न्यू बॅटर सजेस्ट स्ट्रायकिंगला. गणेश मुकणे लॉफ्टेड ड्राईव्ह बेस्ट टायमिंग. झेल स्वीकारली. राहुल होते आय थिंक सो. ज्या राहुलने मागच्या मॅच मध्ये षटकाराने सामना जिंकवला होता तोच राहुल या ठिकाणी झेल टिपतोय. फलंदाज बाद. सव्वीस धावा धाव फलकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर ड्रोन व्ह्यू या ठिकाणी केटीसीच्या माध्यमातून एक संपूर्ण क्षणचित्र या ठिकाणी टिपली जात आहेत. हा क्रीडांगणाची ही भौगोलिक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उल्हास नदीच्या तीरावरती वसलेले क्रीडांगण आहे. ऐतिहासिक क्रीडानगरी शिवाजी शेठ खारीक क्रीडांगण या क्रीडानगरीचं ते नामकरण करण्यात आलेलं आहे. आणि अगदी आपण पाहतो थेट सरपंच यांच्याच नावाचं एक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय छान व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर बर्ड आय व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काय पक्षाच्या डोळ्याने हा क्रीडांगण पाहावा इतकं सुंदर या ठिकाणी एक गोलाकार पद्धतीचं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त. हॅट्स ऑफ केटीसी तुमच्या देखील कामगिरीला. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज कल्पेश स्लॉगरचं षटक ओव्हर द विकेट. सचिन साठी हा बॉल पाहावं लागेल. संपर्क बॅट बॉलचा झाला नाही आय थिंक सो आणि लेग बाईस पंच दर्शवतात. चेंडू बॉडीला स्पर्श करून मागे चालला तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव अतिरिक्त स्वरूपात आणि 27 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 किंवा 15 धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे VR शेलू संघाला. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. प्रथमेश थांबवते. कल्पेशला तुम्ही पाहतात मागच्या मॅचमध्ये अगदी दुर्दैवारित्या तो बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात तोच कल्पेश सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. कित्येक वेळा याही खेळाडूने एक एक महत्वाची मॅच आपल्या संघाकडे
आणि आपल्या गावाकडे खेचून आणलेली आहे तोच खेळाडू सध्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये कल्पेश. राईट अमोर द विकेट समोर चेंडकडून शॉट ऑफ लेन समोर खेळीत अगदी आपण पाहतो स्ट्रीट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा फटका एक्झिक्यूट केला तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. चांगलं क्रिकेट आहे. चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया क्रिकेटमध्ये ज्याला जमल्या ना तो मात्र एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये चमकत राहील यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि तसा प्रयत्न सध्या फिल्डिंग करणारी टीम करते प्रथमेश धाम होते. ओव्हर द विकेटने कल्पेश तयार. ओ आणखीन एक डॉट बॉल पडल्यानंतर चेंडू थोडस खाली राहिलाय. सम्मर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो यष्ट्यान लगत हा चेंडू एसटी रक्षकाकडे चाललेला आहे. डॉट बॉल शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू जो मात्र लेग बाईस होता त्यानंतर एक सिंगल आली आणि आता डॉट. चांगली गोलंदाजी करतायत ऑन साइडला. यावेळेस आपण पाहतो चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढलाय डीप मध्ये चाललाय प्रोटेक्शन देण्यात आलंय. काऊ कॉर्नर मध्ये या ठिकाणी हो नाही करत असताना या ठिकाणी फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात अगदी नॉन स्ट्राईक एंडला विकेट मिळेल रन आउटची. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद आणि धावत संख्या धाव फलकावरती 29 धाव फलकावरती आपण पाहतोय. बाजूला जर धावा येत असतील तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाने हेच सांगितलंय बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. गोलंदाज सज्ज कल्पेश. ओ लाईन चांगली आहे. हा देखील बॉल डॉट अक्षरशः डॉमिनेट केलंय. पाहावं लागेल ही चलाकी आहे नितीन विर्लीची. आणि आता नॉन स्ट्राईकला आणखीन एक विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात. सांघिक यश मिळत आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना माघारी परतावा लागलेला आहे. आणि आता संघाची धावत संख्या फक्त आणि फक्त केवळ 29 धावा आहेत. सध्या आपण पाहिलं तर ड्रोन कॅमेरा देखील मैदानावरती संचारतोय. हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली व्ह्यू चांगली दृश्य टिपण्याचं काम सध्या अजिंक्य पवार अँड ऑल टीम केटीसी करते. उल्हास नदी आणि या उल्हास नदीला देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये कव्हर केलं होतं. त्यानंतर संपूर्ण शेलू गावाला देखील या ठिकाणी कव्हर केलं होतं. शेलू हा आता नुसता गाव राहिलेला नाही आहे तर शेलू परिसर आहे. ओ या ठिकाणी चेंडू शरीरावरती आदळतोय आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालेला. आपण पाहतोय दुसरी धाव आणि या दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. लेग बाईस एक धाव मिळेल. फक्त आणि फक्त 30 धावा धाव फलकावरती बंद केलेले आहेत आणि 31 धावांचं आव्हान या मॅच मध्ये असणारे टीम प्रथमेश धामोते संघाला.
VR शेलू या दोन टीममध्ये. यंगस्टर कोलारे संघ देखील आवर्जून वाट बघतोय कोणता संघ या फेरीमधून आमच्या सोबत तिसऱ्या फेरीमध्ये खेळणार आहे याची उत्सुकता त्यांना देखील लागलेली आहे. कारण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये चांगलं कॉन्टेस्ट रंगेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. या दरम्यान पेंट आइसलेटचे ओनर सन्माननीय योगेशजी मसने यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. साई मसने यांचे मोठे बंधू आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत हिंदू हृदय सम्राट चषक या स्पर्धेमध्ये. 24 बॉल आणि 31 धावांची गरज हे समीकरण आणि हे टार्गेट या मॅच मध्ये. सलामीची जोडी कल्पेश आणि त्याच्या साथीनं परेश. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती शेलू संघाच्या वतीनं पहिले षटक हाताळण्यासाठी धनंजय मोकळेला तुम्ही पाहतायत. स्ट्रायकेंडला कल्पेश. मॅच ऑन. पहिलाच बॉल. हाच तो कल्पेश ज्याची चर्चा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आम्ही केली होती आणि आता आपण पाहतो भव्य स्वागत केले गोलंदाज धनंजय मुकळेचं. बॉल सीमा पार. भगवा षटकार. या स्पर्धेमधील आणि या मॅचचा शेवट कसा असेल. पुन्हा एकदा दिल स्कूप. यावेळेस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला बीट करत दर्जेदार दन 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 करत बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. बॅक टू बॅक 2 मोठे फटके कल्पेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवात धमाकेदार आहे. एक षटकार एक चौकार 10 कदम या ठिकाणी दाखवत असताना कदाचित आपण पाहतोय प्रथमेश दामोते संघाने मागचा रोमहर्षक विजय मिळवला यात तीळ मात्र शंका नाही. कारण सुरुवातीला इतकी पडझड त्यांची पाहायला मिळाली परंतु त्यानंतर बीड संघाच्या गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडले. हो पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. या ठिकाणी आपण पाहतोय थांबणार नाहीये बॅटर कल्पेश. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमा पार. कव्हर्सला देखील आलेला दर्जेदार भगवा चौकार. चौकार चौकाराची भाषा बोलतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. धनंजय मुकण्यावरती अक्षरशः तुटून पडला. 14 धावा. पुन्हा एकदा त्या दिशेने स्कूप करण्याचा प्रयत्न होता. मागे संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त डॉट बॉल. संघाची दाबत संख्या फलकामध्ये 14-31चं इक्वेशन या मॅचचं होतं. 24 बॉल 31 धावांची गरज आहे परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धनंजय थोडासा महागडा ठरला VR शेलू संघासाठी. फुल टॉस बॉल. तुम्ही मात्र गती कमी केली आहे परंतु कल्पेश गती कमी करणार नाही आहे. ताकद कमी करणार नाही आहे. प्रचंड ताकद त्याने झोकली आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात प्रथमेश दामोते संघाचे प्लेयर्स. 20 धावा. बिस्टामिंग चेंडू हवेत. धनंजय मुकळे स्वतः येतात आणि आता शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर कॉट अँड बोल्ड फलंदाज होईल बाण परंतु धनंजय थोडेसे नाराज आहे स्वतःवरती. त्याला माहिती आहे कदाचित हा झेल पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवरती त्यांना हवा होता ही विकेट. आणि आता आपण पाहिलं तर 20 धावत संख्येवरती लागणारा पहिला धक्का.
20 धावा स्कोर कार्ड वरती आणि आता फक्त 11 धावांची गरज आहे, ते सुद्धा 18 चेंडूमध्ये. जो बॅटर आलेले आहेत मैदानावरती नितीन वेरले लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नितीन बिर्लेला तुम्ही पाहणार आहात नॉन स्ट्राईक एंडला. सध्या स्ट्राईक एंडला फलंदाज परेश आणि गोलंदाज प्रभात शेलार. या क्रीडांगणाचं ज्याचं जवळचं नातं आहे तो प्रभात. ओ या दरम्यान पहिला बॉल प्रभातचा. चांगली गोलंदाजी करतायत. जर बडन षटक हाताळलं ना प्रभात शेलारला विसरून चालणार नाहीये. मागच्या मॅच मध्ये 2 षटक त्याने हाताळले, फक्त केवळ 2च धावा खर्च केल्या होत्या. आणि आता या मॅच मध्ये मेडल षटक हाताळलं तर अविनाश तरे आविर्षा इलेक्ट्रिकल्स यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. ऑन साइडला वड स्ट्रोक. कल्पेश जरी मैदानाच्या आतमध्ये नसेल तरी परेशने सांगितलंय हो मी आहे शेवटपर्यंत. बॉल सीमा पार, षटकार. आपल्याला पाहायला मिळालं A1 क्वालिटीचा षटकार आहे आणि आता काय जबरदस्त बॅटिंग करता प्रथमेश धामोते संघाला. जर तुम्ही संधी द्याल ना तर मात्र शिरकाव करायला वेळ लागणार नाही असं यांचं क्रिकेट आहे. आम्ही सातत्याने पाहिलेलं आहे. मग मैदान भाकरीच्या पाड्याचं असू द्या, मैदान भडवलचं असू द्या, ममदापूरचं असू द्या, अनेक क्रीडांगणं त्यांनी गाजवलेली आहेत. ओ यावेळेस खोलवट टप्पाचा बॉल प्रभात शेलार. कदाचित आपण पाहिलं तर 2 चेंडू अप्रतिम त्याने हाताळले, परंतु एका चेंडूवरती जो षटकार आला ना तो अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळाला. आणि चांगली बॅटिंग करतात परेश देखील. पूर्णपणे या मॅचला आपल्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न ते करतात. 26 धावा आहेत, 31 ची गरज आणि या 6 धावा. सामना फिनिश अँड इज वेल अँड ऑल इज वेल. जवळ जवळ 10 चेंडूमध्ये 31 धावा या ठिकाणी चेस केलेल्या आहेत. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम, वी आर शेलू. तर नो डाऊट या मॅचचा हिरो ज्याने अफलातून अष्टपैलू कामगिरी केली आहे तो म्हणजे धामोते संघाचा कल्पेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. कल्पेश या आपण. आणि ज्या प्रेक्षकाने आयवाजेल पकडलाय त्यांनी देखील यायचंय. अविर्षा इलेक्ट्रिकल्सच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक असेल आयवाजेलसाठी. प्लेयर असेल तर नाही, खेळाडू जर असेल तर नाही, क्षमा असावी. जर प्रेक्षक असेल तर मात्र ते पारितोषिक असणार आहे. मी विनंती करतोय साई मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा कल्पेशला. वेल प्लेड कल्पेश. जबरदस्त कामगिरी कल्पेशच्या माध्यमातून. अष्टपैलू खेळाडू दामत